माजी मंत्री दीपक केसरकर यांनी हिंदी भाषा सक्तीचं समर्थन केलंय। हिंदी भाषेवरून जे सुरू आहे ते गैरसमजुतीतून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। मुलांनी हिंदी भाषा शिकली नाही तर ते केंद्रीय परीक्षेत कमी पडतील असा दावा त्यांनी केला। साताऱ्यात विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले। पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसेचा आंदोलकांनी निषेध नोंदवला। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली, तर हिंसाचाराची एनआयए कडून चौकशी करून दोषींना शिक्षा करावी अशी ही मागणी आंदोलकांनी केली आहे। गोंदिया शहरातील नेहरी चौक इथं बजरंग दलाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला। पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला। यावेळी नेहरू चौक ते प्रशासकीय इमारतीपर्यंत मोर्चा काढण्यात आला। सोलापूर एमडी ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून 20 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलाय। गावठी पिस्टलसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील चार जणांना तर बार्शीतून 2घांना अटक करण्यात आली। आरोपींच्या विरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये घड्याळाच्या दुकानात चोरी झालेली आहे। चोरट्यांनी सुमारे 40 लाखांचा ऐवज लंपास केला। यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासनाला धारेवर धरले। चोरीच्या घटना गांभीर्याने घ्या असे खडे बोल त्यांनी पोलीस प्रशासनाला सुनावले। पोलीस असल्याची बतावणी करून पुण्यात ज्येष्ठांना लुटणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। चोरट्यानं 8 गुन्हे केल्याचं कबूल केलंय। आरोपी हमीद अफसर खानकडून 7.5 लाख रुपयांचे दागिने आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे। संभाजीनगरमध्ये मित्रासह त्याच्या मेहुण्याची हत्या करण्यात आली आहे। मित्राच्या मेहुण्याला दिलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केल्यामुळे चौकशीचा ससेमिरा मागे लागला। त्यामुळे रागाच्या भरात आरोपीने हे कृत्य केलंय आणि या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। नंदुरबारमध्ये बेवारस स्थितीत आढळलेल्या 35 दुचाकी जप्त करण्यात आल्या। या दुचाकी शहादा पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आल्या। तर ज्या नागरिकांच्या दुचाकी चोरी झाल्यात त्या नागरिकांना शहादा पोलीस स्टेशनमध्ये येण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। परभणीच्या येलदरी जलाशयात बुडालेल्या बेपत्ता मच्छीमारांचा मृतदेह आढळलाय। 4थ्या दिवशी त्याचा मृतदेह मच्छीमारांना पाण्यावर तरंगताना दिसलाय। या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। जळगावात पोलिसांनी एका दुचाकी चोरट्याला अटक केली आणि हा आरोपी पुणे संभाजीनगर या शहरातून दुचाकी चोरून जळगावात स्वस्तात विकत होता। या आरोपीकडून 2.5 लाखांच्या 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते। मुंबईत गेल्या 2 आठवड्यात 115 मद्यपी चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे। लवकरच या चालकांचा वाहन परवाना रद्द केला जाणार आहे। जळगाव शहरातील पिंपराळा रस्त्यावरील स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या देह विक्रीचा पर्दाफाश करण्यात आला। डमी ग्राहक पाठवून करण्यात आलेल्या कारवाईत 4 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। या प्रकरणी स्पा सेंटरचा व्यवस्थापक राजू जाट याला अटक करण्यात आली असून स्पा सेंटरच्या मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। अंबरनाथमध्ये सासरच्यांच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ बनवून त्या विवाहितेनं तिच्या बहिणींना पाठवला आणि गळफास घेत जीवन संपवलाय। तर त्यानंतर आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका विवाहितेच्या माहेरच्यांनी घेतली आहे। लग्नाचा मंडप टाकताना शॉक लागून 2 चुलत भावांचा मृत्यू झालेला आहे। नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील ही घटना आहे। मंडप टाकत असताना विजेच्या तारेचा स्पर्श मंडपाच्या लोखंडी पाईपला झाला आणि त्यामुळे शॉक लागून दोघांचा मृत्यू झालाय। कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरात डंपरची डिव्हायडरवर धडक लागल्यानं अपघात झालाय। चालकाचं डंपरवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। बुलढाणा मलकापूर रस्त्यावरील राजूर घाटात दूध वाहतूक करणारा ट्रक उलटलेला आहे। ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झालेला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अपघातात घट झालेली आहे। अपघातात बळींची संख्या आता 70% झालेली आहे। अपघातांच्या प्रमाणात तब्बल 38% घट झाल्याची माहिती समोर आली आहे। यंदाच्या पहिल्या तिमाहीत 35 अपघातांची नोंद झाली आहे।
पुणे महानगरपालिकेजवळील शिवाजी पुलावर 2 गाड्यांचा अपघात झालाय आणि अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अपघातामुळे गाड्यांचा चेंदामेंदा झालाय। रायगडमध्ये वनव्यामुळे वीज वाहिनी जळली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील महाड शहराजवळ ही घटना घडली आहे। नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय। वनव्यानं वीज वाहिनीला आग लागल्यानं केंबुर्ली परिसरातील वीज पुरवठा खंडित झालाय। नाशिकच्या पेठ रोड इथल्या एसटी वर्कशॉपमधील भंगाराला आग लागली। आगीत संपूर्ण भंगार जळून खाक झाले। घटनास्थळी अग्निशमन दलाचे 2 गाड्या दाखल होत आग आटोक्यात आणली आहे। आगीचं कारण अस्पष्ट आहे। नाशिकच्या येवल्यातील पिंपळ गावात एका किराणा दुकानाला भीषण आग लागली। या आगीमुळे दुकानातील लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालेलं आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र किराणा माल जळून खाक झालाय। जळगाव रेल्वे स्थानकाजवळील परिसरात पार्किंगमध्ये उभे असलेल्या कारनं अचानक पेट घेतलाय। यावेळी अग्निशमक दलामुळे आग आटोक्यात आली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसगाड्यांची संख्या कमी झाली आहे, तर कंत्राटी पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या बसगाड्यांची संख्या वाढते आहे। ताफ्यातील एकूण बसच्या तुलनेत सुमारे 73% बसगाड्या कंत्राटदाराच्या आहेत, मात्र यापैकी बहुतेक बसगाड्या नादुरुस्त असून योग्य पद्धतीने देखभाल दुरुस्ती होत नसल्यानं त्या सतत बिघडतायत। अधूनमधून या बसगाड्यांना आग लागत असल्याचं समोर आलंय, त्यामुळे कंत्राटदाराच्या बसगाड्या बेस्टसाठी तापदायक ठरू लागल्या। अमरावती शहरातील सीईटी परीक्षा केंद्रामुळे विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली आहे। शहरापासून 6 किलोमीटर लांब असलेल्या ड्रीमलँडमध्ये परीक्षा केंद्र असल्यानं विद्यार्थी पालकांची मोठी अडचण झाली आहे। परीक्षा केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक फलक नसल्यानं परीक्षार्थींची तारांबळ उडाल्याची पाहायला मिळते। परीक्षा केंद्राच्या बाहेर महामार्गावर दिशाफलक लावावं, तसंच पालकांना बाहेर बसण्यासाठी खुर्च्या, टेबल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी पालकांसह विद्यार्थ्यांनी केली। आरटीई कायद्याचा गैरवापर करून नामांकित शाळांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केले जात असल्याची बाब रायगड जिल्ह्यात समोर आली। आरटीई प्रवेशासाठी पालकांकडून वास्तव्याचे बोगस पुरावे जोडल्याचं उघडकीस आलंय। शाळेनं याबाबत शहानिशा केली असता दिलेल्या पत्त्यावर हे पालक किंवा विद्यार्थी राहतच नसल्याचं लक्षात आलेलं आहे। लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुष्काळाच्या भीषण झळा जाणवू लागल्यात। औसा, निलंगा, निटूर, उदगीर भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। नागरिकांना पाण्यासाठी उन्हात वणवण भटकावं लागतंय। लोकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावं लागतंय। एका टँकरसाठी तब्बल 700 ते 800 रुपये मोजावे लागतात। उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे कल्याण आणि डोंबिवली भागात पिवळसर रंगाचा पाणी पुरवठा होतोय। नदीतील पाणी ढवळल्यामुळे पाण्याच्या रंगात बदल झालाय, मात्र नागरिकांनी घाबरून न जाता पाणी गाळून प्यावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। नंदुरबार बस स्थानकावर पाणी टंचाई निर्माण झाली आहे। मालमत्ता कर न भरल्यानं नगरपालिकेनं बस स्थानकाचा पाणी पुरवठा खंडित केलाय, त्यामुळे प्रवाशांना पैसे खर्च करून विकतच पाणी प्यावं लागतंय। त्यासाठी बस स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशांनी केली। पुण्याच्या भोर तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे अतिदुर्गम असलेल्या 4 ग्रामपंचायतींनी भोर पंचायत समितीकडे टँकरच्या मागणीचे प्रस्ताव सादर केले। त्यापैकी 2 गावांचे टँकर मंजूर झाले असून लवकरच टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडीमधील आदर्श पब्लिक स्कूलमध्ये जिल्ह्यातला पहिला स्मार्ट पॅनल बोर्ड शाळेमध्ये बसवण्यात आलाय। या एआय बोर्डद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत। विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानामुळे प्रश्न विचारून उत्तरं जाणून घेता येत आहेत। खडू फळ्याऐवजी विद्यार्थी एआय ब्लॅक बोर्ड वापरत आहेत। भिवंडीत तहसील कार्यालयाकडून राज्यमाता गोमाता गॅलरी उपक्रम राबवण्यात आलाय। गॅलरीद्वारे गोमाता संदर्भात माहिती पुस्तिका, फलक, चित्रफितीद्वारे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। तसंच निवडक गोशाळांनी देशी गाईचं शेण आणि गोमूत्रापासून बनवलेल्या उत्पादनाचं प्रदर्शन आणि विक्री केली जाते। कल्याणच्या ग्रामीण भागातून वाहणाऱ्या उल्हास नदीला नवजीवन मिळणार आहे। नदीपात्रातील जलपर्णी हटवण्यासाठी प्रत्यक्ष कारवाई सुरुवात करण्यात आली आहे। यासाठी नदीपात्रात आधुनिक यंत्रणा उतरवण्यात आली आहे। लवकरच ही नदी जलपर्णी मुक्त होऊन पुन्हा एकदा निसर्ग संपन्न प्रवाहात वाहू लागेल असा विश्वास व्यक्त केला जातोय।
वाशिममध्ये अग्निशमन दलाच्या सुरक्षा सप्ताहानिमित्तानं रॅली काढण्यात आली। अग्निशमन दलाचा सुरक्षा सप्ताह दरवर्षी 14 ते 20 एप्रिल दरम्यान साजरा केला जातो। अग्निशमन दलातील वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि अग्निसुरक्षेबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी हा सप्ताह आयोजित करतात। नंदुरबारमधील शहादा पालिकेच्या वतीनं नाले सफाई आणि फुटपाथ सफाईला सुरुवात करण्यात आली आहे। मात्र शहराबाहेरील नाले सफाई आणि फुटपाथची सफाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित झालाय, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं 422 कोटींचा महसूल मिळवला। एका वर्षात एकूण 50 लाख मेट्रिक टनाची मालवाहतूक झाली, त्यामुळे विविध मालवाहतुकीच्या माध्यमातून कोट्यवधीचा महसूल प्राप्त झालेला आहे। पालघर ते विरार रोरो सेवा अखेर सुरू झाली। विरार ते जलसार अशी ही रोरो सेवा असेल, त्यामुळे विरारपासून पालघरला अवघ्या 20 मिनिटात पोहोचणं शक्य होणार आहे। या रोरो सेवेमुळे इंधन आणि वेळेची बचत होणार असून वसई विरार ते सफाळा केळवा प्रवास सुखकर होणार आहे। शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांवर आग्या मधमाशांनी हल्ला केला। वीकेंडला शिवनेरीवर पर्यटकांची गर्दी होत असते, यावेळी मधमाशांनी हल्ला केला असून या चिमुकल्यांसह 20 पर्यटक जखमी झालेत। जखमींवर जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुण्यातील जिजामाता शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून पक्ष्यांसाठी घरटी बनवली आहेत। वाढत्या तापमानामुळे पक्ष्याच्या निवाऱ्याची आणि चारा पाण्याची सोय व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी उपक्रम केलाय। वाढत्या उन्हाचा वन्य प्राण्यांनाही मोठा फटका बसतोय। बेळगाव शहरातील पीबी रोड परिसरात एक माकड पाण्याच्या शोधात एका दुचाकीवर बसला, त्यावेळी एका व्यक्तीनं माकडाला पाणी देऊन त्याची तहान भागवली आहे। नंदुरबारमध्ये विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला चक्क कूलर लावून थंड केले जात आहे। ट्रान्सफॉर्मर हिट होऊन वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरण कंपनीकडून सर्व उपाययोजना करण्यात येत आहे।